आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाताना त्यांना अडवल्यामुळे त्यांनी मारहाण केली आहे। उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी हा प्रकार घडलाय। हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे मारहाण केल्याचं आपल्या सगळ्यांना लक्षात आहे, त्यावेळी ते मनसेत होते। पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली आहे। हा प्रकार नागपूरमध्ये घडला। हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे, त्यावेळी पोलिसांना अडवल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी या पोलिसाच्या कानशिलात लगावली। हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी सुद्धा मारहाण केल्याचं प्रकरण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे। याच विषयावर अधिक बोलण्यासाठी स्वतः हर्षवर्धन जाधव आपल्या सोबत आहेत। हर्षवर्धन जाधव, आपण पोलिसांच्या कानशिलात लगावली आहे, आपली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हे सगळं जे चाललंय हे पूर्णपणे एक पूर्वग्रह दूषित प्रकार आहे असं मला वाटतं। कारण मला 2011 साली मला पोलिसांनी खूप जबर मारहाण केली होती आणि ती मारहाण केल्यानंतर मी कोर्टामध्ये केस दाखल केली होती की मला अशा पद्धतीची मारहाण झालेली आहे आणि कोर्टाने माझ्या बाजूने त्यावेळेला निकाल दिला होता। संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश होते, पण पालन नाही। प्रयत्न केले की त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण त्यांच्यावर काही केली नाही आघाडी सरकारने। युतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस महासंचालकांना सांगितलं होतं की म्हणजे निवेदनावर एन्डॉर्समेंट केली होती की सदर कोर्टाच्या निकालाप्रमाणे ऍक्शन व्हावी। आणि हे झाल्यामुळे हे आता 2च दिवस झाले की हे होऊन 2च दिवस झालेत, त्यामुळे कदाचित असंही असू शकतं की ती धार बोथट करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी असा काही आरोप माझ्यावर करून काय होतंय का, अशा पद्धतीचं काही प्रकरण पोलीस करू शकतील असं सुद्धा मला कधी कधी संदेह वाटतो। म्हणजे तुम्ही कानशिलात लगावली याचा जुन्या प्रकरणाशी संबंध आहे असं तुमचं म्हणणं आहे? माझं मी कानशिलात लगावलेली नाहीच आहे, म्हणजे हा सरळ सरळ खोटा आणि आरोप आहे माझ्यावर की मी कानशिलात लगावली। पराग जाधव, या पोलीस अधिकाऱ्याच्या आपण कानशिलात लगावली की नाही? नाही। आता जर का मॅडम जर का कोणी आता काही जर चर्चा करत असेल आणि त्याच्यावर जर का ऍक्शन घेत असतील लोक, तर हे चुकीची गोष्ट आहे। आणि मला मारहाण झालेली आहे पहिल्यांदा, असं नाहीये की मी मारहाण केली। आपण मगाशी म्हटलात की हर्षवर्धन जाधवांनी मारहाण केली, आम्हाला माहितीये। अहो, मी मारहाण केली नाही, मला मारहाण झाली होती। तुम्हाला मारहाण केली होती, तुम्हाला मारहाण करण्यात आली होती हे आम्हाला सगळ्यांना लक्षात आहे, पण आपण यापूर्वी सुद्धा पोलिसांवरती हात उचलला होता आणि आता पुन्हा एकदा ही घटना घडली आहे। नाही 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 नाही, हात उचललेलाच नाहीये, अजिबात हात उचललेला नाहीये। आपण प्राइड हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंना भेटायला जात असताना दरवाजामध्ये या पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याची माहिती आमच्याकडे आहे। नाही नाही नाही, ते शक्यच नाहीये ते। ठीक आहे, धन्यवाद हर्षवर्धन जाधव। हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली। उद्धव ठाकरे यांना भेटायला जात असताना त्यांनी पोलिसाच्या कानशिलात लगावली, मात्र त्यांनी याचा इन्कार केलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।